सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 12 जून 2025 वार गुरुवार. आज आपल्याला जो विषय शिकायचा आहे तो आहे प्रथम भाषा. घटक आहे शब्द संपत्ती, उपघटक पारिभाषिक शब्द. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री पुंडलिक महादू महाले सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलार बुद्रुक, तालुका राहता, अहिल्यानगर. मी महाले सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. महाले सर. सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण पारिभाषिक शब्द हा घटक शिकणार आहोत. तर पारिभाषिक शब्द म्हणजे काय नेमकं? तर संस्कृत, कानडी, इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी, अरबी, तेलुगू, गुजराती अशा अनेक भाषातील शब्द जेव्हा मराठीत वापरतात त्यास पारिभाषिक शब्द म्हणतात. उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये जर आपण घेतले शब्द डॉक्टर, कॅमेरा, कॅन्डल, फाईल, पेन हे इंग्रजी भाषेतील शब्द असून ते मराठीत वापरले जातात, म्हणून आपण त्यांना पारिभाषिक शब्द असे म्हणतो. तसेच हिंदी भाषेतून कोणते शब्द येतात आपण थोडक्यात बघणार आहोत. हिंदीमधून दाम, करोड, मिठाई, भाई, बेटा, अकादमी, जनगणना, पावती, स्थगित करना, पुंजी, सावधानी, कुल, वार्षिक, संवर्ग, मूल वेतन, अनुपालन, एकमत, संचित, रूढी, सभा, शुद्धिपत्र, रक्षा, परिसीमन, कैदी, प्रलेखन, स्थानक, निष्ठा, निर्णय, न्यायिक, अनुदान, घोषणापत्र, कार्यवृत्त, शपथ, डाक, याचिका, निजी, नयाचार, शर्त, आवर्ती, संकल्प, सांविधिक, गतिसीमा, निगराणी, करयोग, जांच, परिवहन, विलोमत, मौखिक यासारखे शब्द हिंदीमधील मराठीमध्ये वापरले जातात. त्यांना आपण पारिभाषिक शब्द म्हणतो. तर कानडी भाषेतील कोणते शब्द आहेत? भाकरी, गुढी, विळी, ताई, अडकिता, खलबत्ता, अन्ना, येळकोट, गुंडी, खळ, अक्का, पिशवी, वांगी, पगडी, किल्ली, हुसळ, कोशिंबीर, तंदूर, चिंच, उडीद, खोबरे, आळी, टोपी, शिंपी, गाजर, हलवा, पापड, मामा, मटकी, कुंजी, कांबळे, शिकेकाई, झुरळ, उपीट, डोसा, केळवण, पडवळ, तूप, गाजर यासारखे कानडी भाषेतील शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. पुढील पोर्तुगीज शब्द आपण कमांडर, पिस्तूल, नाताळ, लिलाव, जुगार, कारतूस, कोबी, चावी, पेरू, बटाटा, पगार, पाव किंवा ब्रेड म्हणतो आपण त्याला, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, तुरुंग, तिजोरी, अननस, तंबाखू, मेज, बिस्किट, साबुदाणा, साबण, पिंप, भोपळा, रोटी, परात, पाटलून, पैसा, फालतू, कोष्टी, फलटण, बोगदा, कर्नल यासारखे आपण पोर्तुगीज शब्द मराठीमध्ये वापरतो. तर पारसी भाषेतील कोणते वापरतो? पेशवा, हकीकत, सामान, कामगार, अत्तर, रवाना, अब्रू, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, मोहर, महिना,
हप्ता, शाई, लेझिम, बाम, फडणवीस, खानेसुमारी, तराजू, हवालदिल यासारखे पारसी शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. आता अरबी शब्द आपण कोणते वापरतो? जाहीर, अर्ज, हुकुम, इनाम, मेहनत, मजूर, शाहीर, साहेब, मालक, मदत, वाद, बदल, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, गरीब, फकीर, इमारत यासारखे अरबी शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. तर तेलुगू भाषेतील कोणते? ताळा, अनारसा, किडूक मिडूक, शिकेकाई, बंडी, चेंडू, गदारोळ, कुलकर्णी, डब्बी. गुजरातीमधील सदरा, ढोकळा, दलाल, शेठ, इजा, रिकामटेकडा, डब्बा, घी, दादर, खेडूत, चरखा, खादी, हरताळ, छोकरे, आवक, जावक, बरकत, गरबा, थाली, झंझट. आता तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतील अनेक शब्द मराठीमध्ये आहेत तसेच आलेले आहेत. उदाहरणार्थ कन्या, पुत्र, पिता, पुष्प, जल, भगवान, भूगोल, परंतु, राजा, कर, पशु, अंध, पृथ्वी, दीप, तथापि, कवी, वायू, भिंती, मती, अदेप्पी, उत्सव, संत, कर, दर्शन, दंड, पत्र, ग्रंथ, पाप, आकाश, शिखर, सूत्र, संसार, गणेश, होम, प्रसाद, संमती, श्रद्धा, देवालय, नयन. आता तद्भव शब्द जे संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे न घेता बदल करून घेतले आहेत. उदाहरणार्थ आपण गाव म्हणतो त्याला ग्राम हा संस्कृत शब्द आहे. दूध, दुग्ध, हात, हस्त, कान, कर्ण संस्कृतमध्ये त्याला कर्ण म्हणतात. पान जसे की पर्ण, कोवळा, कोमल, फूल, आग, दिवा, धूळ, वीज, माकड, शेत, पाणी, पेटी, आंधळा, धूर, ताक, गाय, भाऊ, सासू, सासरा, चांबडे. न कळत आपल्या तोंडातून वेगवेगळ्या भाषांमधील आपले शब्द नकळत निघत असतात, पण आपल्याला तो शब्द कोणत्या भाषेतील आहे हा आपल्याला माहिती नसतो. तर याद्वारे आपण अनेक शब्द मराठीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या भाषेतील पारिभाषिक शब्द म्हणून वापरत असतो. तर आज आपण त्या घटकावरील भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. येणारे प्रश्न जरी आपल्याला सोपे वाटत असतील, पण आपण विचार करूनच ऑप्शन निवडायचे असतात आणि पर्याय अचूक उत्तर द्यायचे आहेत. पहिला प्रश्न आपल्या समोर, पुढील प्रश्नातील पारिभाषिक शब्दासाठी मराठी भाषेतील अचूक शब्द ओळखा. पहिला प्रश्न आहे आपल्याला फोटोग्राफी. फोटोग्राफीसाठी आपण ऑप्शन क्रमांक 1 मुद्रण, ऑप्शन क्रमांक 2 छायाचित्र, ऑप्शन क्रमांक 3 मुद्रणप्रत, ऑप्शन क्रमांक 4 सिनेमा. ऑप्शन क्रमांक 1 आहे मुद्रण, ऑप्शन क्रमांक 2 छायाचित्र, ऑप्शन क्रमांक 3 मुद्रणप्रत, ऑप्शन क्रमांक 4 सिनेमा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 छायाचित्र. ऑप्शन क्रमांक 2 छायाचित्र. पुढील प्रश्न सर्जन. आपल्या तोंडून सहज शब्द निघतो सर्जन, पण सर्जनला मराठीमध्ये नेमकं काय म्हणतात? आपल्याला इथं ऑप्शन मधून उत्तर शोधायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 रोगी, ऑप्शन क्रमांक 2 अधीक्षक, ऑप्शन क्रमांक 3 शल्य चिकित्सक, ऑप्शन क्रमांक 4 परिचारिका. विचार करून प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 रोगी, ऑप्शन क्रमांक 3 अधीक्षक,
ऑप्शन क्रमांक 3 शल्यचिकित्सक, ऑप्शन क्रमांक 4 परिचारिका. जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलेला असेल तर आपण बोर्ड वाचलेले असतील, दरवाजासमोरील बोर्ड जर वाचलेला असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूक देता येईल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शल्यचिकित्सक म्हणजेच सर्जन. पुढील प्रश्न आहे टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजी म्हणजे आपल्याला पुढील ऑप्शन मधून उत्तर शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मराठी, पर्याय क्रमांक 2 शास्त्र, पर्याय क्रमांक 3 परिगणना, पर्याय क्रमांक 4 परिभाषा. टर्मिनॉलॉजी म्हणजे काय? तर मग पर्याय क्रमांक 1 विचारला आपला मराठी आहे का, पर्याय क्रमांक 2 शास्त्र आहे का, पर्याय क्रमांक 3 परिगणना आहे की, पर्याय क्रमांक 4 परिभाषा. तर याचा करेक्ट आन्सर आहे परिभाषा. पुढील प्रश्न कोरम. कोरम या इंग्रजी परिभाषेतील शब्द मराठीमध्ये वापरताना आपण काय म्हणतो त्याला? पर्याय क्रमांक 1 नवीन, गणकृती, तहकूब किंवा बरखास्त. कोरम वाचताना आपल्याला इंग्लिश स्पेलिंगचा उच्चार बरोबर असला पाहिजे. कोरम हा शब्द आहे आपल्या समोर. ऑप्शन क्रमांक 1 नवीन, ऑप्शन क्रमांक 2 गणकृती, ऑप्शन क्रमांक 3 तहकूब, ऑप्शन क्रमांक 4 बरखास्त. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गणकृती. पुढील प्रश्न आहे प्रोटोकॉल. पुढील प्रश्न आहे प्रोटोकॉल. प्रोटोकॉलला मराठीमध्ये काय म्हणतात? परिचय, स्वागत, ऑप्शन क्रमांक 3 शिष्टाचार, ऑप्शन क्रमांक 4 पाहणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रोटोकॉल या शब्दाचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शिष्टाचार. शिष्टाचार म्हणजेच प्रोटोकॉल. पुढील प्रश्न बजेट. बजेट हा शब्द तुमच्या कानावर अनेक वेळेस गेलेला असेल. जर आपण बातम्या बघत असाल टीव्ही वरती तर आपल्याला हा बजेट हा आपल्या कानावरून गेलेला हा शब्द असेल. तर बजेटला मराठीमध्ये काय म्हणतात? पैसा, अर्थसंकल्प, जमा की निवडणूक. बजेटला पैसा, अर्थसंकल्प, जमा की निवडणूक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थसंकल्प. पर्याय क्रमांक 2 अर्थसंकल्प. पुढील प्रश्न पासवर्ड. आपला मोबाईल लॉक झाला का आपण सहजच बोलतो पासवर्ड टाकावा लागेल तेव्हा आपला मोबाईल ओपन होईल. पण पासवर्डला मराठीमध्ये काय म्हणतात? पासवर्ड या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात? संदेश म्हणतात की प्रत म्हणतात की शयकरण म्हणतात की सांकेतिक शब्द म्हणतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सांकेतिक शब्द. सांकेतिक शब्द. पुढील प्रश्न रजिस्टर. आपल्याला रजिस्टर सांगितलं का आपण रजिस्टर उचलून देतो. पण रजिस्टर ह्या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात? निबंधक, परवानगी, नोंद की प्रसिद्धी पत्रक. रजिस्टर ला मराठी पारिभाषिक शब्द आहे निबंधक, परवानगी, नोंद की प्रसिद्धी पत्रक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नोंद. एनिव्हर्सरी. एनिव्हर्सरी. एनिव्हर्सरी हा शब्द आपल्या कानावरून गेलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 वर्धापन दिन, ऑप्शन क्रमांक 3 वृद्धी दिन, ऑप्शन क्रमांक 4 वर्ष, ऑप्शन क्रमांक 3 वर्ष, ऑप्शन क्रमांक 4 बाल दिन. एनिव्हर्सरीला मराठी पारिभाषिक शब्द आहे वर्धापन दिन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न कॅशियर. पुढील प्रश्न कॅशियर. प्रश्न क्रमांक 10.
ऑप्शन क्रमांक 1 मॅनेजर, साहेब, पैसेवाला, रोखपाल. आपण बँकेत गेलेला असाल तर आपल्याला मराठीमध्ये तिथं नावं असतात. कॅशियर ला मराठीमध्ये काय म्हणतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रोखपाल. पर्याय क्रमांक 4 रोखपाल. पुढील प्रश्न आहे इंटरप्रिटर. इंटरप्रिटर इंटरप्रिटर म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 2 भाषिक, पर्याय क्रमांक 3 दुभाषक, पर्याय क्रमांक 4 साहित्यिक. इंटरप्रिटर या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात? आत, भाषिक, दुभाषक की साहित्यिक? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुभाषक. मेन्युस्क्रिप्ट. मेन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? हस्तलिखित, हमीपत्र, नियम पुस्तिका की निर्देशक? मेन्युस्क्रिप्ट म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 1 हस्तलिखित, पर्याय क्रमांक 2 हमीपत्र, पर्याय क्रमांक 3 नियम पुस्तिका, पर्याय क्रमांक 4 निर्देशक. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हस्तलिखित. व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशनला मराठीमध्ये काय म्हणतात? कोरोना कालावधीमध्ये आपल्याकडे सर्वीकडे लसीकरण झालेलं आहे, लसीकरण केलेलं होतं, म्हणून व्हॅक्सिनेशनला पर्यायी शब्द आहे लसीकरण. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न टुरिझम. टुरिझम म्हणजेच काय? यात्रा, पर्यटन, पर्यटक, अतिथी. तर टुरिझम याला पर्यायी शब्द आहे पर्यटन. टुरिस्ट म्हणजे पर्यटक. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न इकोलॉजिस्ट. इकोलॉजिस्ट म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 1 भौतिकशास्त्र, पर्याय क्रमांक 2 अर्थतज्ञ, पर्याय क्रमांक 3 पर्यावरण तज्ञ, पर्याय क्रमांक 4 हवामानशास्त्र. इकोलॉजिस्ट म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 भौतिकशास्त्र, भौतिक तज्ञ, पर्याय क्रमांक 2 अर्थतज्ञ, पर्याय क्रमांक 3 पर्यावरण तज्ञ, पर्याय क्रमांक 4 हवामानशास्त्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पर्यावरण तज्ञ. पुढील प्रश्न आहे सायकोलॉजी. वाचताना PSY वाचायचं नाही, आपल्याला उच्चार करायचा आहे सायकोलॉजी. पर्याय क्रमांक 1 अर्थशास्त्र, पर्याय क्रमांक 2 मानसशास्त्र, पर्याय क्रमांक 3 राज्यशास्त्र, पर्याय क्रमांक 4 समाजशास्त्र. सायकोलॉजी म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 1 अर्थशास्त्र, पर्याय क्रमांक 2 मानसशास्त्र, पर्याय क्रमांक 3 राज्यशास्त्र, पर्याय क्रमांक 4 समाजशास्त्र. तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सायकोलॉजी. पर्याय क्रमांक 2 सायकोलॉजी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, आणि राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिक्स, आणि समाजशास्त्र म्हणजेच सोशिओलॉजी. सेन्सेस. सेन्सेस म्हणजेच मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? सनदी, जनगणना, सुलेखन, परिपत्रक. सेन्सेसला मराठीमध्ये काय म्हणतात? सनदी, जनगणना, सुलेखन, परिपत्रक. तर सेन्सेसला मराठीमध्ये म्हणतात पर्याय क्रमांक 2 जनगणना. पुढील प्रश्न लायब्रेरियन. लायब्रेरियनला मराठीमध्ये काय म्हणतात? परिसर, शिपाई, ग्रंथपाल, अतिथी.
परिसर, शिपाई, ग्रंथपाल, अतिथी. तर लायब्ररियनला म्हणतात ग्रंथपाल. परिसर म्हणजेच लॅब असिस्टंट, शिपाई म्हणजे पिऊन, अतिथी म्हणजे होस्ट आणि ग्रंथपाल म्हणजेच लायब्ररियन. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, झुलॉजी. झुलॉजी म्हणजेच काय? एक, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, हवामानशास्त्र, प्राणीशास्त्र. तर झुलॉजी म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्राणीशास्त्र. प्राणीशास्त्र या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, ट्रेडमार्क. ट्रेडमार्कला मराठीमध्ये काय म्हणतात? न्यायलेख, बोधचिन्ह, स्वरचिन्ह, आसन. न्यायलेख, बोधचिन्ह, स्वरचिन्ह, आसन. ट्रेडमार्कला मराठीमध्ये काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बोधचिन्ह. पुढील प्रश्न, झिरो हावर्स. झिरो हावर्स. पर्याय क्रमांक 1 तास, पर्याय क्रमांक 2 पूर्ण वेळ, पर्याय क्रमांक 3 अर्ध वेळ, पर्याय क्रमांक 4 शून्यकाळ. पर्याय क्रमांक 1 तास, पर्याय क्रमांक 2 पूर्ण वेळ, पर्याय क्रमांक 3 अर्ध वेळ, पर्याय क्रमांक 4 शून्यकाळ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शून्यकाळ. झिरो आवर्स म्हणजे शून्यकाळ. व्हॉलंटियर. व्हॉलंटियर. व्हॉलंटियरला मराठी शब्द आहे कामगार की शिपाई की ग्रंथपाल की स्वयंसेवक. पर्याय क्रमांक 1 कामगार, पर्याय क्रमांक 2 शिपाई, पर्याय क्रमांक 3 ग्रंथपाल, पर्याय क्रमांक 4 स्वयंसेवक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वयंसेवक. स्वयंसेवक म्हणजेच व्हॉलंटियर्स. गटात न बसणारा पर्याय निवडा. आता इथे आपल्याला गटात न बसणारा पर्याय निवडा. अग्रीमेंट, मोटो, ऑफिस आणि ढोकळा असे आपल्याला शब्द दिलेले आहेत. परीक्षेला आपल्याला येऊ शकतात. तर ढोकळा हा शब्द इथं गटात न बसणार येणार, कारण 3 शब्द इंग्रजीमध्ये आले आणि ढोकळा हा शब्द गुजराती असल्यामुळे तो गटात बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मेयर. मेयर या शब्दाचा पारिभाषिक पर्याय निवडा. मेयरला पारिभाषिक शब्द कोणता आहे? महापौर, सरपंच, नगराध्यक्ष, ग्रामसेवक. मेयर म्हणजेच जो महानगरपालिकेचा असतो त्याला महापौर असे आपण म्हणतो, त्यालाच मेयर असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नगराध्यक्ष नगरासाठी असतो, सरपंच हा आपल्या ग्रामपंचायत असतो आणि ग्रामसेवक हा सरपंचाचा सचिव असतो. पुढील शब्द मूल्यमापन. हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? मूल्यमापन हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक 1 इव्हॅल्युएशन, पर्याय क्रमांक 2 क्वालिटी, पर्याय क्रमांक 3 इपिक, पर्याय क्रमांक 4 मॅगझिन. मूल्यमापन हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? इव्हॅल्युएशन, क्वालिटी, इपिक की मॅगझिन. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इव्हॅल्युएशन. मूल्यमापन हा शब्द इव्हॅल्युएशन या इंग्रजी शब्दापासून घेण्यात आलेला आहे. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, इपिक म्हणजे महाकाव्य आणि मॅगझिन म्हणजेच नियतकालिक. पुढील स्लोगन. स्लोगन योग्य पारिभाषिक शब्द निवडा. लोकगीत, वाक्प्रचार, घोषवाक्य की लय. लोक या इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात? लोकगीत म्हणतात, घोषवाक्य म्हणतात की वाक्प्रचार म्हणतात की लय म्हणतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. घोषवाक्य म्हणतात. पुढील प्रश्न,
पोवाडा हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? पोवाडा हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? इपिक, बॅलड, पोएम की सॉन्ग? आताच मी सांगितलं इपिक म्हणजे महाकाव्य, पोएम म्हणजे कविता, सॉन्ग म्हणजे गाणे आणि बॅलड म्हणजेच पोवाडा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशनचा योग्य पारिभाषिक शब्द आपल्याला निवडायचा. इन्व्हेस्टिगेशनचा आपल्याला योग्य पारिभाषिक शब्द निवडायचा आहे. इन्व्हेस्टिगेशन तपासणी, पाठपुरावा, तपास की सर्वसूचक? पर्याय क्रमांक 1 तपासणी, पर्याय क्रमांक 2 पाठपुरावा, पर्याय क्रमांक 3 तपास, पर्याय क्रमांक 4 सर्वसूचक. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तपास. पुढील प्रश्न, मेंडेटरी. मेंडेटरीचा योग्य पारिभाषिक शब्द मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? खालील पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. आवश्यक, नियमानुसार, वेळोवेळी की अनिवार्य? पर्याय क्रमांक 1 आवश्यक, पर्याय क्रमांक 2 नियमानुसार, पर्याय क्रमांक 3 वेळोवेळी, पर्याय क्रमांक 4 अनिवार्य. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनिवार्य. पुढील प्रश्न आहे ॲबिलिटी. ॲबिलिटी या शब्दाचा बरोबर असलेला पारिभाषिक शब्द निवडायचा आपल्याला. ॲबिलिटी या शब्दाचा बरोबर असलेला पारिभाषिक शब्द आपल्याला निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तम, उत्कृष्ट, क्षमता, चांगले. उत्तम, उत्कृष्ट, क्षमता, चांगले. जसे आपल्याला इथं गुड, बेटर, बेस्ट दिसतात त्याच प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणार क्षमता. ॲबिलिटी म्हणजेच क्षमता. सुनीत हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? आता आपल्याला पर्याय 4 दिलेले आणि त्यांचे उच्चार सुनीत, सोनीत, सोनेट, सोनेट या प्रकारे होतात. आपल्याला इथे कन्फ्युजन होऊ शकतं. तर SONNET सोनेट या शब्दापासून सुनीत हा शब्द घेण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, पुढील प्रश्नातील संस्कृत भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक तत्सम शब्द पर्याय निवडायचा आहे आपल्याला. आता इथे संस्कृत भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्द आपल्याला पर्याय निवडायचा आहे. ब्रदर, कन्या, बेटा, भाई. पर्याय क्रमांक 2 कन्या हा शब्द संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, पुढील प्रश्नातील संस्कृत भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक तत्सम शब्द पर्याय निवडा. भगवान, मंदिर, फकीर, फडणवीस. भगवान, मंदिर, फकीर आणि फडणवीस. आपल्याला संस्कृत भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्द निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 भगवान, पर्याय क्रमांक 1 भगवान या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, संस्कृत भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्द परत आपल्याला निवडायचा आहे. बजेट, पृथ्वी, वार्षिक, अकादमी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पृथ्वी. पृथ्वी हा शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, पुढील प्रश्नातील संस्कृत भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक तत्सम शब्द पर्याय निवडा. घोषणापत्र, डाक, दाम, ग्रंथ. घोषणापत्र, डाक, दाम किंवा ग्रंथ. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रंथ हा संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, संस्कृत भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्द परत आपल्याला निवडायचा आहे. गाजर, राजा, पापड, सिनेट.
गाजर, राजा, पापड की सिनेट? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा. राजा हा शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न. पुढील प्रश्नातील अरबी भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. अरबी भाषेतून मराठीत आलेला. पर्याय क्रमांक 1 शिखर, पर्याय क्रमांक 2 जाहीर, पर्याय क्रमांक 3 बाजार, पर्याय क्रमांक 4 पर्ण. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जाहीर. जाहीर हा शब्द आपल्याला इथं आलेला आहे अरबी भाषेतून. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न. अरबी भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. ग्रंथ, पोरकट, कर्ण, शाहीर. ग्रंथ, पोरकट, कर्ण, शाहीर. आता इथं आपल्या समोर 2 शब्द कटतात. ग्रंथ आणि कर्ण हे जर धरले आपण शब्द ते संस्कृत मधून आलेले आहेत. तर पोरकट हा शब्द आपण पकडला, हा देशी शब्द होतो. तर शाहीर हा शब्द आपल्याला होईल त्याच्यामध्ये अरबी भाषेतून. पुढील प्रश्नातील अरबी भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. अर्ज, मेडिकल, रेडा, ग्राम. मेडिकल आपल्याला इंग्रजीमध्ये आलेला शब्द. रेडा धरला आपण ग्राम संस्कृत मधून. तर अर्ज हा आपला अरबी भाषेतून आलेला शब्द. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील अरबी भाषेतून आलेला मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. संत, शहर, डोळे, दुग्ध. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शहर. शहर हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. पुढील प्रश्नातील अरबी भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. जर्नल, इमारत, दगड, दर्शन. प्रश्न आपण शक्यतो वाचूनच घ्यायचे आहेत. प्रश्न पूर्ण वाचून घेतल्यानंतर आपल्याला पर्याय सोडवायचे आहेत. पर्याय क्रमांक 2 इमारत हा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न. तेलुगू भाषेतून आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडायचा आपल्याला. रजिस्टर, मिठाई, ताळा, अंघोळ. रजिस्टर, मिठाई, ताळा, अंघोळ. तर ताळा हा शब्द इथं तेलुगू भाषेतून आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न. डॉक्टर तेलुगू भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. डॉक्टर, भाई, टेबल, अनारसा. डॉक्टर, भाई, टेबल, अनारसा. तर इथं पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अनारसा हा तेलुगू भाषेतून आलेला शब्द आहे. पुढील प्रश्न. तेलुगू भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. चेंडू, ऑफिस, बेटा, बाजार. चेंडू, ऑफिस, बेटा, बाजार. पर्याय क्रमांक 1 चेंडू हा तेलुगू भाषेतून आलेला मराठीत आलेला पारिभाषिक शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न. तेलुगू भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. दाम, गदारोळ, सदरा, रीडर. दाम, गदारोळ, सदरा, रीडर. तर गदारोळ हा शब्द तेलुगू भाषेतून आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न. तेलुगू भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. डब्बा, बंडी, करोड, अफिडेविट. डब्बा, बंडी, करोड, अफिडेविट. तर बंडी हा शब्द तेलुगू भाषेतून आलाय. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न. पुढील प्रश्नातील गुजराती भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. आपल्याला इथं गुजराती भाषेतून परंतु, ढोकळा, वेडा, फकीर. आताच आपण मागे प्रश्न बघितला होता. ढोकळा हा शब्द गुजराती भाषेमधून आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील गुजराती भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. दलाल, कुलकर्णी, खलबत्ता, गरीब. दलाल, कुलकर्णी, खलबत्ता, गरीब.
या 4 पर्यायामधून कोणता शब्द गुजरातीमधून आलेला आहे तो इथं पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 दलाल हा शब्द गुजरातीमधून आलेला आहे. पुढील प्रश्नातील गुजराती भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडायचा आपल्याला. घोडा, दीप, डब्बा, इमारत. घोडा, दीप, डब्बा, इमारत. पर्याय क्रमांक 3 डब्बा हा शब्द गुजरातीमधून आलेला आहे. पुढील प्रश्नातील गुजराती भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. पृथ्वी, टक्स, अक्का, रिकाम टेकडा. पृथ्वी, टक्स, अक्का, रिकाम टेकडा. तर रिकाम टेकडा हा शब्द गुजरातीमधून आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न गुजराती भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. पोरकट, शेट, सिनेट, सिकेकाई. पोरकट, सेठ, सिनेट, सिकेकाई. तर पर्याय क्रमांक 2 हा शब्द सेठ हा शब्द गुजरातीमधून आलेला आहे. पुढील प्रश्नातील पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. बाजरी, मुलगा, चेंडू, वांगे. बाजरी, मुलगा, चेंडू, वांगे. पुढील प्रश्नातील पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. मुलगा हा पारिभाषिक शब्द आहे. पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दासाठी मराठी शब्द यांची चुकीची जोडी निवडा. आपल्याला इथं चुकीची जोडी निवडायला सांगितलेली आहे. काही मुलं काय करतात त्याच्यामध्ये बरोबरची जोडी निवडून काढतात आणि आपल्याला उत्तर आपलं तेव्हा चुकतं. आपण गोल करून घेतो त्याच्यावरती, पण आपल्याला काय प्रश्न आहे आपण हा वाचत नीट नाही, त्याच्यामुळे आपलं तिथं ऑप्शन चुकून जातो. फुकटचा एक मार्क वाया जातो. इंग्रजी पारिभाषिक शब्दासाठी मराठी शब्द यांची चुकीची जोडी निवडा. डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या, जिओलॉजी म्हणजे हवामानशास्त्र, की लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र, मेकॅनिक्स म्हणजे यंत्रशास्त्र. तर पर्याय क्रमांक 2 जिओलॉजी म्हणजेच हवामानशास्त्र हा पर्याय इथं चुकीचा आहे. न्यायनिर्णय हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? न्यायनिर्णय हा शब्द इंग्रजीच्या कोणत्या शब्दापासून घेण्यात आलेला आहे? जजमेंट, जज, गव्हर्नमेंट की कोर्ट. जजमेंट, जज, गव्हर्नमेंट की कोर्ट. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. जजमेंट म्हणजेच न्यायनिर्णय या इंग्रजी शब्दापासून घेण्यात आलेला आहे. न्यायनिर्णय हा शब्द मराठीमध्ये. पुढील ब्लड बँक. ब्लड बँक या इंग्रजीच्या पारिभाषिक शब्दाला मराठी पर्यायी शब्द कोणता? संचिका, रक्तपेढी, रक्तसंचिका. संचिका, रक्तपेढी, रक्त की रक्तसंचिका. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न मिलेनियम या इंग्रजीच्या पारिभाषिक शब्दाला मराठीत पर्यायी शब्द कोणता? हजार, लाख, 100 की सहस्त्र. हजार, लाख, 100 की सहस्त्र. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सहस्त्र. पुढील प्रश्न रेडिओ या इंग्रजीच्या पारिभाषिक शब्दाला मराठी पर्यायी शब्द कोणता? आपण सरासरपणे आजपर्यंत रेडिओ असंच वापरत आलेला आहे शब्द, पण त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? जनसंप्रेषण, संगणक, दूरचित्रवाणी की आकाशवाणी. पर्याय क्रमांक 1 जनसंप्रेषण, संगणक, दूरचित्रवाणी की आकाशवाणी. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 आकाशवाणी असं आपण रेडिओला म्हणतो. पुढील प्रश्न झेरॉक्स या इंग्रजीच्या पारिभाषिक शब्दाला मराठी पर्यायी शब्द कोणता? आपण सरासर हा पण शब्द झेरॉक्सच वापरतो आपण, पण मराठीमध्ये याला काय म्हणतात नेमकं? नक्कल प्रत, झेरॉक्स, कागद की पेपर. नक्कल प्रत, झेरॉक्स, कागद की पेपर. तर झेरॉक्स या शब्दाला मराठी शब्द आहे नक्कलपत्र. पर्याय क्रमांक 1
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. कन्या, शाहीर, वेळी, जुगार. आता पोर्तुगीज मधून आलेले शब्द आपल्याला विचारलेले आहेत. कन्या, शाहीर, वेळी की जुगार. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जुगार. हा शब्द पोर्तुगीज मधून आलेला आहे. पुढील शब्द, पुढील प्रश्नातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. भगवान, गुढी, भूगोल, चावी. भगवान, गुढी, भूगोल की चावी. तर याच्यामध्ये कोणता शब्द आपल्याला पोर्तुगीज भाषेमधून आलेला आहे? तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चावी. पुढील प्रश्न, पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. पेरू, खळ, मुलगा, लाजरा. पेरू, खळ, मुलगा, लाजरा. तर पर्याय क्रमांक 1 पेरू हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. पुढील प्रश्नातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. टोपी, पुरुष, रेडिओ, हापूस. टोपी, पुरुष, रेडिओ, हापूस. तर हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. पाडस, फणस, गाजर की डिसमिस. पाडस, फणस, गाजर की डिसमिस. तर फणस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. फणस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. गुरु, पापड, कामगार, लोणचे. गुरु, पापड, कामगार की लोणचे. तर लोणचे हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. खोबरे, पेशवा, साबुदाणा, शाहीर. पर्याय क्रमांक 1 खोबरे, पर्याय क्रमांक 2 पेशवा, पर्याय क्रमांक 3 साबुदाणा, पर्याय क्रमांक 4 शाहीर. तर साबुदाणा हा पोर्तुगीज भाषेतून आलेला मराठीत आलेला शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडायचा प्रयत्न आपल्याला. शेवया, भोपळा, मटकी, पगडी. शेवया, भोपळा, मटकी, पगडी. तर भोपळा हा शब्द पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. पोशाख, बाप, नाताळ, पिशवी. पोशाख, बाप, नाताळ, पिशवी. तर नाताळ हा शब्द पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील पारसी भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. पेशवा, राघू, सदरा, बोका. तर पेशवा हा शब्द पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पेशवा हा पारसी भाषेतून आलेला शब्द आहे. पुढील प्रश्नातील पारसी भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. वीज, इजा, शाई, कंबर. वीज, इजा, शाई, कंबर. तर शाई हा शब्द पारसी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्नातील पारसी भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. फोटोग्राफी, डब्बा, गुंडी, गुन्हेगार. फोटोग्राफी, डबा, गुंडी, गुन्हेगार.
तर गुन्हेगार हा शब्द पारसी भाषेतून आलेला आहे, पर्याय क्रमांक 4. पुढील शब्द, पुढील प्रश्नातील पारसी भाषेतून मराठीत आलेला पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. माकड, पेनल्टी, हकीकत, तराजू. माकड, पेनल्टी, हकीकत ही तराजू. तर तराजू हा शब्द पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. इथं पारसी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. पुढील प्रश्न, पारसी भाषेतून मराठीत आलेल्या पारिभाषिक शब्दाचा पर्याय निवडा. गाय, सामान, समान, अक्का, खादी. गाय, समान, अक्का, खादी. तर समान हा म्हणजेच तिथं सामान शब्द पाहिजे होता, पण तिथं समान झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, फिलॉसॉफर या शब्दाचा योग्य मराठी अर्थ कोणता? फिलॉसॉफर या शब्दाचा योग्य मराठी अर्थ कोणता? भौतिक शास्त्रज्ञ, तत्ववेता, इतिहासकार की वास्तु विशारद. भौतिक शास्त्रज्ञ, तत्ववेता, इतिहासकार की वास्तु विशारद. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तत्ववेता म्हणजेच फिलॉसॉफर. पुढील प्रश्न, हिस्टोरियन. हिस्टोरियन म्हणजे कोण? इतिहास लिहिणारी व्यक्ती की विज्ञान, कवी, भूकंप तज्ञ. इतिहास लिहिणारी व्यक्ती की विज्ञान, कवी की भूकंप तज्ञ. तर पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, अमेच्युर व्यक्ती कोणत्या प्रकारची असते? तज्ञ, शिस्तप्रिय, नवशिक्या की व्यावसायिक. तज्ञ, शिस्तप्रिय की नवशिक्या की व्यावसायिक. तर अमेच्युअर्स व्यक्ती नवशिक्या. पर्याय क्रमांक सी इथं बरोबर येणार आहे. पुढील प्रश्न, स्पोकमेन्स. स्पोक्समॅन. स्पोक्समॅन म्हणजे काय? अर्थतज्ञ, प्रतिनिधी किंवा प्रवक्त्या, लेखक किंवा न्यायाधीश. स्पोक्समॅन म्हणजेच काय? प्रतिनिधी, प्रवक्त्या, लेखक किंवा न्यायाधीश. ऑप्शन क्रमांक 2 प्रतिनिधी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय बी, मिसर्स. मिसर व्यक्तीची ओळख काय? खर्चाळू, उदार, काटकसर करणारा की साहसी. मिसर व्यक्तीची ओळख काय? खर्चाळू, उदार, काटकसर करणारा की साहसी. तर मिसर व्यक्ती हा काटकसर करणारा असतो. व्यक्ती कोण असते? काटकसर करणारा, गरजू, उधळपट्टी करणारा की दानशूर. तर पेंट फ्री. पेंट म्हणजे खर्च करणे. क्रमांक 3. आर्किटेक्ट चे मराठी रूप काय आहे? आर्किटेक्टचे मराठी रूप काय? इंजिनियर, इमारतीचा नकाशा तयार करणारा, वैद्य की संशोधक. तर पर्याय क्रमांक बी, इमारतीचे नकाशा तयार करणारा, आर्किटेक्ट. इंजिनियर, वैद्य, डॉक्टर, संशोधक, शास्त्रज्ञ आपण म्हणतो थोडक्यात, सायंटिस्ट. सिस्मोलॉजिस्ट. सिस्मोलॉजिस्ट कोण असतो? भूकंपाचा अभ्यास करणारा वैज्ञानिक, हवामान तज्ञ, इतिहासकार की डॉक्टर. सिस्मोलॉजिस्ट भूकंपाचा अभ्यास करणारा वैज्ञानिक, हवामान तज्ञ, इतिहासकार की डॉक्टर. ऑप्शन क्रमांक 1 भूकंपाचा अभ्यास. ऑडिटर. ऑडिटर्स या
पदाचा अर्थ काय? वकील, लेखापरीक्षक, प्राचार्य, अभियंता. वकील, लेखापरीक्षक, प्राचार्य, अभियंता. पर्याय क्रमांक बी, लेखापरीक्षक, ऑडिटर्स. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. इरिटेबल व्यक्ती कशी असते? इरिटेबल व्यक्ती कशी असते? शांत, लगेच चिडणारी, हसरी, विचारशील. इरिटेबल व्यक्ती कशी असते? शांत, लगेच चिडणारी, हसरी की विचारशील? ऑप्शन क्रमांक 2, लगेच चिडणारी म्हणजेच इरिटेबल. इनसॉल्वंट, श्रीमंत, दिवाळखोर, व्यापारी, मदतनीस. इनसॉल्वंट, श्रीमंत, दिवाळखोर, व्यापारी, मदतनीस. ऑप्शन क्रमांक 2, इन्सॉलंट म्हणजेच दिवाळखोर. पॉप्युलर्स व्यक्ती कोणत्या प्रकारची असते? सर्वत्र नावाजलेली, शांत, दुर्मिळ, अज्ञात. सर्वत्र नावाजलेली, शांत, दुर्मिळ की अज्ञात? तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए. मर्सनेरी म्हणजेच काय? मर्सनेरीज म्हणजेच काय? स्वच्छेने काम करणारा, पैशासाठी काम करणारा, समाजसेवक की स्वयंसेवक? तर मर्सनेरीज म्हणजेच पैशासाठी काम करणारा. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन म्हणजेच काय? मांसाहारी, फळाहारी, शाकाहारी, सर्वहारी? तर व्हेजिटेरियन तुम्हा सर्वांना माहिती आहे. व्हेजिटेरियन म्हणजेच शाकाहारी. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच सी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हॅबिटेट. हॅबिटॅट्स म्हणजेच काय? निवासस्थान, रस्ते, शिकवण की जंगल? हॅबिटॅट म्हणजेच काय? निवासस्थान, रस्ते, शिकवण की जंगल? तर ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हॅबिटेट्स म्हणजेच निवासस्थान. पुढील प्रश्न बायोलॉजी. खगोलशास्त्र, भूगोल, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र? खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र? तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. झूलॉजी कोणत्या विषयाचा अभ्यास करतो? झूलॉजी कोणत्या विषयाचा अभ्यास करतो? वनस्पती, खनिज, प्राणी, माणसे? वनस्पती, खनिज, माणसे की प्राणी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्राणी. झू म्हणजेच प्राणी याच्यामध्ये आपण अभ्यास करतो झूलॉजीमध्ये. फिलोलॉजी. फिलोलॉजी या विषयाचा संबंध कशाशी आहे? भाषा, भूगोल, जीव, रोबोट? तर फिलोलॉजी या विषयाचा संबंध भाषेशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आपल्याला शब्दावरूनच लगेच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. विद्युत लहरी, चुंबकीय क्षेत्र, ध्वनी तरंगे ही किरणोत्सर्ग? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चुंबकीय क्षेत्र. बी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी. जिओलॉजी. ग्रह, भूगर्भाचा अभ्यास, अंतराळ, प्राणी? जिओलॉजी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ग्रह, भूगर्भाचा अभ्यास, अंतराळ, प्राणी? तर जिओलॉजी म्हणजेच भूगर्भाचा अभ्यास. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बी हे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न फिजिओलॉजी. फिजिओलॉजी या विषयाचा अभ्यास काय करतो? शरीराची कार्यपद्धती, मनोविज्ञान, भूगोल की रोग निदान? फिजिओलॉजी या विषयाचा अभ्यास काय करतो? शरीराची कार्यपद्धती, मनोविज्ञान, भूगोल की रोग निदान? ऑप्शन क्रमांक
1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. फिजिओलॉजी म्हणजेच शरीराची कार्यपद्धती. पुढील प्रश्न अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी म्हणजेच काय? भूगर्भशास्त्र, मानव वंशशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र. अँथ्रोपोलॉजी म्हणजेच काय? भूगर्भशास्त्र, मानव वंशशास्त्र, प्राणीशास्त्र की वनस्पतीशास्त्र. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मानव वंशशास्त्र. पुढील प्रश्न बॉटनी या विषयाचा संबंध कशाशी आहे? माती, प्राणी, पाणी, वनस्पती. बॉटनी या विषयाचा संबंध कशाशी आहे? मातीशी संबंधित आहे की प्राणीशी संबंधित आहे की पाण्याशी संबंधित आहे की वनस्पतीशी संबंधित आहे? बॉटनी या विषयामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जातो, म्हणून बॉटनी हा शब्द आपल्याला वनस्पतीशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न रोबोटिक्स म्हणजे काय? रोबोटची निर्मिती व नियंत्रण, रोबोटची निर्मिती व नियंत्रण, अंतराळ अभ्यास, भाषा अभ्यास, वनस्पतीशास्त्र. रोबोटिक्स म्हणजे रोबोटची निर्मिती व नियंत्रण. पर्याय ए या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय? ऊर्जा, प्रकाश, वीज, चालना. ऊर्जा, प्रकाश, वीज की चालना. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वीज. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजेच काय? लोककल्याण, लोकशाही, समाजवाद की स्वातंत्र्य. डेमोक्रेसी म्हणजेच काय? लोककल्याण, लोकशाही, समाजवाद की स्वातंत्र्य. तर डेमोक्रेसी म्हणजेच लोकशाही. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट म्हणजेच काय? हवामान. पर्याय क्रमांक 2 जागा, पर्याय क्रमांक 3 परिसर, पर्याय क्रमांक 4 पर्यावरण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्यावरण. ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजेच पर्याय क्रमांक 1 नियमावली, शासन, संविधान, 4 कायदे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संविधान. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न कम्युनिकेशन. कम्युनिकेशन्स म्हणजे संपर्क, पत्रव्यवहार, संप्रेषण की संवाद. संपर्क, पत्रव्यवहार, संप्रेषण की संवाद. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संप्रेषण. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहन, प्रवास, रस्ता की वाहतूक. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहन, प्रवास, रस्ता की वाहतूक. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वाहतूक. पुढील प्रश्न टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजेच काय? तंत्र, प्रयोगशाळा, यंत्र की तंत्रज्ञान. तंत्र, प्रयोगशाळा, यंत्र की तंत्रज्ञान. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तंत्रज्ञान. पुढील प्रश्न डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजेच काय? निर्मिती, विकास, सुधारणा की विस्तार. निर्मिती, विकास, सुधारणा की विस्तार. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकास. पुढील एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजेच काय? ज्ञान, माहिती, शिक्षण की अभ्यास. ज्ञान, माहिती, शिक्षण
की अभ्यास, तर एज्युकेशन मीन्स शिक्षण पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर आज आपण पारिभाषिक शब्द हा टॉपिक घेतला आणि त्याचा कुठेतरी आपल्या अभ्यासात व ज्ञानात नक्कीच भर पडेल व येणाऱ्या परीक्षेत आपल्याला मदत होईल यात तीळ मात्र शंका नाही. अशा प्रकारे आजचे आपले लेक्चर इथं संपन्न झालेले आहे. सर्वांना नमस्कार. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद महाले सर.